दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर यांच्याकडून जाहीर आवाहन। सिंचन व बिगर सिंचन म्हणजे औद्योगिक वापराची पाणीपट्टी भरून विभागास सहकार्य करावे, तसेच कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरावे। कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर। निवडणूक म्हटले की सर्वसामान्य जनतेला आस लागून राहिलेली असते की यंदा तरी राजकीय पक्ष चांगले उमेदवार देतील आणि जिल्ह्याचा विकास होण्यास मदत होईल। पण नेहमीप्रमाणेच राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना जसे हवे आणि त्यांना जो फायदा करून देईल असे उमेदवार देऊ करतात। याचे जिवंत उदाहरण म्हणजे महाविकास आघाडीने डावललेली अर्थतज्ञ डॉक्टर चेतन नरके यांची कोल्हापूरमधील उमेदवारी। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे प्रबळ दावेदार असा एकही उमेदवार नव्हता। त्यावेळेस अर्थतज्ञ डॉक्टर चेतन नरके यांनी आपल्याला कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवायची आहे असे समजून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे संपर्क साधला। कोल्हापूरची जागाही त्यांचीच असल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी अर्थतज्ञ डॉक्टर चेतन नरके यांना शब्द दिला असल्याची चर्चा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात होती। त्या पद्धतीने मागील 2 वर्ष सातत्याने जिल्ह्यात गावोगावी फिरून अर्थतज्ञ डॉक्टर चेतन नरके यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता। आपल्याला या निवडणुकीत का उभं राहायचं आहे, आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कसा करायचा, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, महिलांचे प्रश्न असो, युवकांचे प्रश्न असो, रोजगार, शिक्षण असे अनेक प्रश्न आपण कसे मार्गी लावू शकतो हे लोकांना समजून सांगण्यात ते यशस्वी ठरले। पण नेहमीप्रमाणे आजपर्यंत राजकीय इतिहासामध्ये जे घडत आलेले आहे त्याची पुनरावृत्ती करता महाविकास आघाडीमधील एक ज्येष्ठ नेत्याने आणि कोल्हापूरमधील काँग्रेसच्या प्रमुख नेत्याने अर्थतज्ञ डॉक्टर चेतन नरके यांचा विचार न करता शाहू छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली। शाहू छत्रपती हे चुकीचे उमेदवार आहेत असे नाही, पण प्रश्न एक तरुण, अभ्यासू, उच्च शिक्षित असा उमेदवार उपस्थित असताना त्यांना डावलून जागेमध्ये फेरबदल करून शिवसेना उद्धव ठाकरे गटाची जागा काँग्रेसच्या चिन्हावर देऊन शिवसेना उद्धव ठाकरेने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलाच, पण कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासावर एक प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण झाले। पुन्हा भावनिकतेच्या आधाराखाली जनतेसमोर मोठा प्रश्न निर्माण होणार, शाहू छत्रपतींना डावलायचे की डॉक्टर चेतन नरके सारख्या तरुण आणि तडफदार उमेदवाराला स्वीकारायचं। डॉक्टर चेतन नरके हे थांबणार नाहीत। त्यांनी स्पष्ट केलं आहे की अपक्ष का असेना ते लढणार आहेत। विकासाचं ध्येय ठेवून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात धाडसाने उडी मारणारा असा हा तडफदार उमेदवार डॉक्टर चेतन नरके यांना कोल्हापूरची जनता कितपत स्वीकारतील का नेहमीप्रमाणे जिल्ह्याचे नुकसान करायला हीच जनता कारणीभूत ठरते हे बघण्यासारखे आहे। कारण जसं गावोगावी एखादी महिला सरपंच होती व तिचा कारभार तिचा पती परमेश्वर पाहतो, तसंच काहीसं कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा आहे। मागील लोकसभा निवडणुकीमध्ये त्याच लोकांनी आमचं ठरले असं म्हणत संजय मंडलिक यांना निवडून द्या असे आव्हान कोल्हापूरच्या जनतेला केलं आणि संजय मंडलिक यांना भरघोस असे 2,72,000च्या मताधिक्याने ते निवडून आले। पण 5 वर्ष जिल्ह्यातील प्रश्न जशाच तसे राहिले। त्यांनी काम केलं नाही असं म्हणणं चुकीचं आहे। त्यांना ज्यांनी मदत केली त्यांनी त्यांचं काम केलं आणि तिथेच त्यांचं काम पूर्ण झालं। कालपर्यंत हवेहवेसे वाटणारे संजय मंडलिक आज कट्टर विरोधक झालेले आहेत। आज एकमेकांवर कडवी टीकाही सुरू झालेली आहे। रणशिंग फुंकलेले आहे, मैदान तापले आहे। एकीकडे विद्यमान खासदार, दुसरीकडे शाहू छत्रपती आणि त्यातच कुणाचाही पाठिंबा न घेता केवळ जनतेच्या विश्वासावर निवडून येऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडत असणारे सर्वसामान्य जनतेचे उमेदवार चेतन नरके। आता हे बघण्यासारखं आहे कोल्हापूरची जनता प्रस्थापितांच्या मागे उभी राहते की जो कोल्हापूरचे प्रश्न मांडू शकतो, सोडवू शकतो अशा चेतन नरकेंच्या मागे राहते हे लवकरच समजेल। संविधानामध्ये मतदाराला राजाचा दर्जा दिला गेलेला आहे। देशावर राज्य करणे म्हणजे आपल्यावर हुकूमत करणं असं नाहीये। आपली कामं कोण करणार, आपल्या ज्या काय दैनंदिन गरजा आहेत किंवा थोड्या काही गरजा आहेत त्या गरजा कोण पूर्ण करणार, कुठला लोकप्रतिनिधी पूर्ण करणार। पण अलीकडच्या काळामध्ये प्रामुख्याने असं दिसतंय की ती भावना आता लोकप्रतिनिधींच्या मध्ये राहिलेली नाही। ग्रामपंचायत पासून ते खासदारांपर्यंत सर्वांना असं वाटतं की आपण म्हणजे लोकांचे मालक आहात, मतदारांचे मालक आहात। देवाचं नाव घेते म्हणून भावनिक करते आणि हा बघा सतत देवाचंच नाव घेतो म्हणून कोणतरी भावनिक करतोय। घरात वडिलाच्या वाढदिवसाला त्याच्या वडिलाचा स्टेटस ते लावणार नाहीत, पण साहेबाचे मात्र 4-4, 5-5 स्टेटस लावून मी साहेबाच्या किती जवळ आहे हे मात्र दुनियाला दाखवायला ते कधी विसरत नाही।
ही खरी तर शोकांकित आहे. पण असो, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मला त्या प्रश्नावर बोलायचं नाही. मला बोलायचं आहे माझ्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर आणि सध्या लोकसभा निवडणूक होत आहे त्या लोकसभा निवडणुकीत असलेल्या उमेदवारांच्यावर. तर 15 वर्षापूर्वी ज्यावेळेस सदाशिवराव मंडलिक साहेब हे त्यांच्या शेवटच्या इलेक्शनसाठी त्यांनी आवाहन केलं होतं कोल्हापूरच्या जनतेला, त्यांचं आणि पवारसाहेबांचं काहीतरी मतभेद झाले होते आणि पवारसाहेबांनी त्यांना अपमानित केलं होतं आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून मंडलिक साहेब निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि त्यावेळेस कोल्हापूरकरांना त्यांनी आवाहन केलं होतं की मला निवडून द्या. अनेक वर्ष मंडलिक साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी खूप काही केलं आहे. त्यांनी चांगले चांगले योजना कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणलेल्या आहेत. कधी कुणाला रिकाम्या हाती परत पाठवलं नाही. कायम लोकांसाठी ते उपलब्ध राहिले. तर हे रोल फेडण्यासाठी कोल्हापूरकरांनी ते आव्हान स्वीकारलं आणि मंडलिक साहेबांना छत्रपती संभाजीराजे यांच्या विरोधात निवडून दिलं. संभाजीराजे पडले, मंडलिक साहेब निवडून आले. त्याच्यानंतरची निवडणूक झाली. त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये पुन्हा आम्ही भावनिक झालो. महाडिक साहेब होते. महाडिक साहेबांनी खासदारकीला उभा राहिले. महाडिक साहेब अनेक वेळा प्रयत्न करत होते. अनेक वेळा कोल्हापूरची त्यांनी सेवा केली होती. महापूरच्या ह्याच्यात असू देत किंवा आणि कुठल्या गोष्टीत असू देत, महाडिक साहेब आणि महाडिक कुटुंब कायम कोल्हापूरच्या सेवेत उपलब्ध राहिलं आणि म्हणून यंदा धनंजय महाडिक साहेबांना आपण निवडून देऊ म्हणून महाडिक साहेबांना आम्ही निवडून दिलं. म्हणजे मतदारांनी त्यांनी बऱ्याचशाच योजना आणल्या, बऱ्याचशाच त्यांनी बजेट पास केलं, पण ते केवळ कागदावर राहिलं. विमानतळाचा प्रश्न आहे, पण तो सुद्धा विमानतळाचा जो आहे त्यामध्ये श्रेयवाद फार आहे, त्यामुळे मला त्यात विमानतळाच्या ह्याच्यात जायचं नाही. तर ते कागदावरच राहिलं. बास्केट ब्रिज अजूनपर्यंत तरी काय रस्त्यावर उतरला नाही, तो अजून कागदावरच राहिला. हे करत असताना गटागटामधील राजकारण पुन्हा काहीतरी आमचं ठरल्यासारखं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालं. 2 नेत्यांमधले वाद, त्यांनी तिसरा उभा केला, आमचं ठरल्याचा नारा दिला आणि पुन्हा आम्ही भावनिक झालो आणि संजय मंडलिक साहेबांना निवडून दिली. करू अशी आशा मी बाळगतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.